चंद्रपूर गडचिरोली या भागातून आलेला आहो आणि जेव्हा पुणेसारखा सिटीज जेव्हा मी ऐकतो आणि जेव्हा मी इथं आलं, मला 4-5 महिने झाले मी इथं येऊन, आणि जेव्हा मी इथल्या नद्यांमध्ये बघितलं आणि एवढी अस्वच्छता, एवढं घाण आहे, आणि हे बघून मला असं वाटते की पुणे महानगरपालिकेने या बदल केला पाहिजे. शिवाजीनगर भागामध्ये पण जे पाणी येतं, जिथून येतं त्या नदींची, धरणाची अवस्था जर बघितली तर की तिथून ते नदी आहे का नाला आहे हाच प्रश्न पडलेला आहे. स्वतः पुण्यात साहजिकच खूप चांगली एज्युकेशन सिस्टीम आहे असं मला वाटतं. आणि जे ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात तर त्यांना पुण्यामध्ये आल्यावर असे प्रश्न उद्भवतात की ज्यासाठी प्रशासन काही करू शकत नाही. जसं की म्हणजे हॉस्टेलचा प्रश्न आहे, काही मुलांना अजून आर्थिक प्रश्न उद्भवतात, त्यासाठी काही प्रशासन काही करू शकत नाही. मेट्रोच्या नावाखाली त्याने पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये कन्स्ट्रक्शन काम सुरू करून पूर्णपणे पुण्याचं ट्रॅफिक, अगोदरच इतकी लोकसंख्या, इतके जास्त वाहनं, त्याच्यामध्ये आणखीन भर घालण्याचं काम केलेलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुका अत्यंत जवळ आलेल्या आहेत. पुणे हे शहर ऐतिहासिक, सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. एवढंच नाही तर याच पुण्यामध्ये राजकीय घडामोडीसुद्धा मोठ्या प्रमाणावर घडत असतात. मात्र आगामी निवडणुका जवळ आलेल्या असताना गेल्या 5 वर्षात पुण्यात नेमके काय बदल झालेत, पुण्यात कसा विकास झाला आहे, पुण्याच्या तरुणाईला पुण्यातले काय महत्त्वाचे प्रश्न वाटतात, विकासाच्या दृष्टिकोनातून पुण्यात आणखी काय झालं पाहिजे, या संदर्भात आपण आज पुण्याच्या तरुणाईशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की पुण्याबद्दल ते नेमकं काय विचार करतात. कारण निवडणुका ज्या आहेत त्या अत्यंत जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकांचा रणसंग्राम जो आहे तो केव्हाही जाहीर होऊ शकतो. मात्र हे असताना पुण्यात नेमके प्रश्न काय आहेत, 5 वर्षात पुण्यात बदल काय झाले आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये तरुणाईला पुणे कसं अपेक्षित आहे, या संदर्भात पुण्याच्या तरुणाईशी आपण बोलूयात. थेट सुरुवात करूयात. इकडे काही मुलं बसले आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे. काय सांगशील, पुण्यात कसे बदल झालेत 5 वर्षामध्ये आणि आणखी काय बदललं पाहिजे? मागील 5 वर्षामध्ये पुण्यात बरेच बदल झाले. त्यातले जे सकारात्मक दृष्टीने बदल केले ते नकारात्मक होत आहेत असं दिसत आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण मेट्रोकडे पाहू शकतो की मेट्रोच्या नावाखाली त्याने पुण्यामध्ये सगळ्या भागामध्ये कन्स्ट्रक्शन काम सुरू करून पूर्णपणे पुण्याचं ट्रॅफिक, अगोदरच इतकी लोकसंख्या, इतके जास्त वाहनं, त्याच्यामध्ये आणखीन भर घालण्याचं काम केलेलं आहे. तर मेट्रोच्या मार्फत ते काम जास्तीत जास्त वाढवून लोकांना त्रास कसे दिले जातील याप्रमाणे काम केले गेलेलं आहे असं वाटतं आम्हाला. सांगण्यात आलं होतं की पुण्यातल्या ट्रॅफिक नियंत्रणासाठी मेट्रो सुरू करण्यात येत आहे. हो, पण ट्रॅफिक नियंत्रणासाठी करण्यात येत आहे असं म्हटलं गेलं, पण ज्या भागामध्ये BRTs आहेत त्याचवरून मेट्रोचं काम केलेलं आहे. म्हणजे खाली BRTने ऑलरेडी रस्ता अर्धा घेतला गेलेला आहे, वरून मेट्रोचा परत मेट्रोसाठी ते कामामुळे अजून जास्त रस्ता घेतात. मेट्रो होईल का नाही माहीत नाही, झाली तरी किती ती लोकांना वापरण्यासाठी योग्य असेल माहीत नाही, पण लोकांना सर्वांना त्रास होतो. कोथरूड भागातून जाता येता विचार केला तर तिकडे जाणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे याचा विचार करून जर मेट्रोची बनवली गेली असती तर जास्त फायदेशीर ठरली असती. परत तुझ्याकडे या मुद्द्यावर येईल. तुला काय वाटतं, खरंच मेट्रोमुळे त्रास होतोय का, किंवा पुण्यात काय महत्त्वाचे प्रश्न वाटतात? पुण्यामध्ये मेट्रो येत आहे हे चांगली बाब आहे, कारण ट्रॅफिक कंट्रोल होऊ शकते आणि जे पुण्याचं जलद गतीने जे जीवन लोक जगत आहेत ते अजून फास्ट होईल असं मला वाटतं. आणखी काय प्रश्न वाटतात? तू पुण्यामध्ये राहतोय, काय पुण्यात नेमकं दिसतंय, निवडणुका जवळ आल्यात, राजकारण्यांनी काय काय बदल केले पाहिजे? तर मी शिक्षण क्षेत्रातील बदल सांगू शकतो. म्हणजे मी जेव्हा छोट्या खेडेगावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येतो. कुठून आलाय? मी परभणी जिल्ह्यातला आहे. तर मी परभणीसारख्या ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये येतो. तर तेव्हा शैक्षणिक अडचण मला अशी जाणवते की म्हणजे आमच्या तिकडे जी शैक्षणिक जे धोरण आहे किंवा जे शैक्षणिक सिस्टीम आहे ती पुण्यापेक्षा वेगळी आहे, म्हणजे खूपच बेकार समजली जाते. आणि पुण्यात साहजिकच खूप चांगली एज्युकेशन सिस्टीम आहे असं मला वाटतं. आणि जे ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात तर त्यांना पुण्यामध्ये आल्यावर असे प्रश्न उद्भवतात की ज्यासाठी प्रशासन काही करू शकत नाही. जसं की म्हणजे हॉस्टेलचा प्रश्न आहे, काही मुलांना अजून आर्थिक प्रश्न उद्भवतात, त्यासाठी काही प्रशासन काही करू शकत नाही. जर हॉस्टेल जर विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळालं किंवा कास्ट बेसिसवर जे हॉस्टेल मिळतं ते जर इन्कम बेसिसवर जर मिळालं विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थ्यांचे जे शिक्षण घेतात विद्यार्थी त्यामध्ये नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. आणि जी शिक्षण घेऊन जी आपली नवीन पिढी तयार होईल ती नक्कीच एक उत्तम तयार होईल असं मला वाटतं.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो मांडलाय. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनातनं विद्यार्थी या ठिकाणी येतात. आपण स्वतः विकासात्मक काहीतरी करावं या दृष्टिकोनातनं येतात, मात्र वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जर राहायचं असेल किंबहुना सगळ्या गोष्टी परवडल्या पाहिजेत असा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या विद्यार्थ्याचा आहे. आणखी काही विद्यार्थिनी सुद्धा पुण्यामध्ये शिक्षण घेतात. काय वाटतं तुला, पुण्यात काय बदल झाले पाहिजे, कसं आहे सध्या पुणे? असं म्हणलं जातं की पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण आणि त्यामुळेच पुण्यात भरपूर तरुणांची संख्या जास्त आहे आणि भरपूर तरुण हे पुण्यात अपडाऊन करत असतात. पण प्रश्न असा आहे की कारण पुण्यामध्ये PMTची संख्या खूप कमी आहे त्या तुलनेने, त्यामुळे पुण्यातल्या PMTमध्ये खूप गर्दी होत असते. त्यामुळे पुण्यातल्या विद्यार्थ्यांना खूप म्हणजे खूप प्रश्न उद्भवत आहेत. त्यामुळे पुणे प्रशासनाने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटतं. महिलांसाठी काय विशेष केलं पाहिजे बरं? आता प्रत्येक वेळी अपेक्षा असते, म्हणजे घरी पण असं म्हणतात की आम्हाला काहीतरी स्पेशल दिलं पाहिजे. इथे काय स्पेशल डिमांड आहे का? हां, महिलांची एक स्पेशल डिमांड आहे. महिलांसाठी एक म्हणजे PMT चालू केली पाहिजे महिलांना, म्हणजे जेणेकरून जास्त म्हणजे समस्या उद्भवणार नाहीत आणि महिलांना म्हणजे बसण्याची म्हणजे संधी भेटेल. कारण असं भरपूर म्हणजे बघता येते, म्हणजे भरपूर पुण्यात असं म्हणजे आकर्षण असं आलंय की कारण महिलांना भरपूर वेळा उभं राहावं लागतं PMT मध्ये. त्यामुळे काय प्रश्न PMT सोडून पुण्यातल्या महिलांना अजून काही प्रश्न आहेत. म्हणजे हॉस्टेल्स भेटत नाहीत पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांची म्हणजे आर्थिक परिस्थिती खूप म्हणजे दुर्बल आहे. त्या मानाने म्हणजे पुण्यातले जे हॉस्टेल्स आहेत त्यांना खूप म्हणजे आर्थिक म्हणजे प्रश्न आहेत ना. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थी दशेत असताना हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र PMTचे एक महत्त्वाचा जो मुद्दा तो इथं मांडण्यात आला की ज्या बस आहेत त्या बसेसचं प्रमाण वाढवलं पाहिजे, तुलनेनं महिलांसाठी आरक्षित बसेसचं प्रमाण देखील वाढवण्यात आलं पाहिजे, ही तरुणाईची मागणी आहे. राज्यकर्ते थेट हा शो बघत असतील तर राज्यकर्त्यांनी जनतेचा जाहीरनामा बनवत असताना त्यांना मदत म्हणून या गोष्टी नक्की त्यांच्याकडे नोट डाऊन करण्यासारख्या आहेत. आणखी काही मुलींशी बोलत, तू काय सांगशील, कसं वाटतं पुण्यामध्ये काय नेमके प्रश्न जाणवतात? पुण्यामध्ये काही ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. काही ठिकाणी पाणी नियमितपणे भेटतं तर भरपूर जागी भेटत नाही आणि पाण्यासोबत स्वच्छ पाण्याचा देखील प्रश्न आपल्याला बघायला भेटतो. पुण्यात असे बरेच भाग आहेत जिथं पाणी नियमितपणे भेटत नाही. तर उदाहरण देता येतील का? कोणते भाग आहेत नेमके, कोणत्या भागामध्ये पाणी कमी असतं? हडपसर वगैरे? हां, शिवाजीनगर भागात पण पाणी व्यवस्थित दिलं जात नाही. शिवाजीनगर भागामध्ये पण जे पाणी येतं जिथून येतं त्या नदींची धरणाची अवस्था जर बघितली तर की तिथून तर नदी आहे का नाला आहे हाच प्रश्न पडलेला आहे स्वतः. तर काय करावं, म्हणजे पुण्यात येणाऱ्या पाण्यातने बऱ्याचदा आजारी पडतात लोक. ज्या पुण्यातल्या स्लम वस्त्या आहेत त्याचं जर बघितलं आपण तर तिथे राहणारे लोक, बहुतांश लोक श्रमिक वर्गात नाही येतात, पण त्यांनाही प्रॉपर पाण्याची आरोग्याची सुविधा दिली जात नाही. बऱ्याचदा चेंबर तुंबलेले असतात, ती पाण्याची पाईपलाईन तिथंच फुटते आणि चेंबरही तिथंच तुंबलेलं असतं. तर नेमकं पाणी कशाचं पितोय हाही प्रश्न पडण्यासारखा आहे. आणि मला एक प्रश्न पडतो, जे पुण्यामध्ये नदी आहे, पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि भारतात जे नदीचा प्रश्न आहे, म्हणजे औद्योगिक क्रांती जेव्हा घडली तेव्हा जे औद्योगिक जे कच्चा माल असेल किंवा जे कारण त्याला मळ वगैरे असते तर ते नदीमध्ये सोडलं जातं आणि नदी ही दूषित केली जाते. म्हणजे ज्या नदीतून शेतकऱ्याला पाणी मिळते तर ते जर दूषित पाणी शेतीला मिळालं तर नक्कीच पीक चांगले येऊ शकणार नाही आणि नवीन जी पिढी निर्माण होईल ती कुपोषित, आजारग्रस्त असे समस्या पुढील पिढीला जाणू शकतात. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थी दशेतनं येतात आणि तरुणाई जी असते ती विवेकाला स्मरून सगळ्या गोष्टी बोलत असते आणि सगळं ते अनुभवतात. कारण विद्यार्थी दशेत ते शिक्षण घेतात, कॉलेजमध्ये रोज प्रवास करतात. हे जे पुणे आहे ना, ते पुणे अत्यंत जवळून या तरुणांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे पुण्यातले बदल असतील, पुण्यातले सकारात्मक नकारात्मक या दोन्ही बाजूचे बदल असतील, त्यांना चांगल्या पद्धतीनं माहीत आहे असं म्हणता येईल. आणखी तरुणांशी बोलत, काय नाव तुझं? सर माझं नाव चेतन गेडाम आहे. काय वाटतं, पुण्यात तू राहतोस, काय नेमके बदल झाले पाहिजे पुण्यामध्ये आणि कशा पद्धतीचं सध्या पुणे? हां सर, मी चंद्रपूर गडचिरोली या भागातून आलेलो आहो आणि जेव्हा पुणेसारखा सिटीज जेव्हा मी ऐकतो आणि जेव्हा मी इथं आलं
मला 4-5 महिने झाले मी इथं येऊन. आणि जेव्हा मी इथल्या नद्यांमध्ये बघितलं आणि एवढी अस्वच्छता, एवढं घाण आहे आणि हे बघून मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेने या बदल केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या दादांनी मेट्रो प्रकल्पाबद्दल बोललं. मेट्रो प्रकल्प हे स्मार्ट सिटीचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा पुण्यामध्ये मेट्रो प्रकल्प आता येत आहे, नुकताच सुरू होत आहे, त्याच्यामुळे जेव्हा एखादा प्रकल्प नुकताच सुरू होत आहे मग थोड्या अडचणी होणारच जेव्हा सुरू व्हायला. आणि नंतर मग एकदा का तो प्रकल्प चांगल्या प्रकारे सुरू झाला की नंतर मग सगळं व्यवस्थित केलं जाईल असं मला वाटतं. त्याचं मत घेऊन मी परत तुझ्याकडे येतो. त्या मित्राचं मत असं आहे की थोड्या अडचणी सुरुवातीच्या काळात येतात पण नंतर तो प्रकल्प चांगल्या पद्धतीने वर्क करेल मेट्रोचा. हां अगदीच त्या माझ्या मित्राशी मी सहमत आहे की थोड्या अडचणी येतात. जर थोड्या अडचणी येणार आहेत तर आम्हाला काही दिवसासाठी BRTचा प्रश्न आम्ही मान्य केला काही मिनिटापुरता की मेट्रो येणं गरजेचं आहे. मग मेट्रोसाठी BRTसाठी तुम्ही मागे जो खूप मोठे मोठे टेंडर काढून BRTचं पूर्ण पुण्यामध्ये सर्कल तुम्ही पसरवलं तर ते बंद करणार आहात का? त्याची अवस्था तुम्ही आत्ता सध्या बघू शकता. आम्ही महानगरपालिकेकडे तक्रार पण केली. महापौर कसे होते बरं? मुरलीधर मोड ही पर्सनॅलिटी कशी होती? पुण्याचे महापौर कसे होते याचं उत्तर जर आपण कोथरूड मतदारसंघात जाऊन बघितलं तर ते दिसेल. पुण्यातून फिरला असतील, नेमक्या काय भावना? पुण्याचे महापौर कसे होते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून पाहायचं गेलं तर एका ठिकाणी आपण हडपसर आणि दुसऱ्या ठिकाणी जर कोथरूड हे दोन मतदारसंघ पाहून विचार करून बघितला तर कोथरूडमध्ये मेट्रो जिथे मेट्रो त्या मेट्रोतनं का आउटकम निघणार आहे? ऑलरेडी मेट्रोचा रूट BRTचा रूट झालेला आहे, त्या भागामध्ये त्यांनी मेट्रो केलेला आहे. जे हडपसरमधून पुण्याच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या गाड्या जातात तिकडे मेट्रोचा रूट केलेला नाही आहे. तर याच्यावरून लक्षात येईल की ते किती चांगले काम करणारे महापौर होते. असे महापौर पुन्हा पुण्याला लाभू नये. हे पुणेकर जे आहेत ना फार जाम असतात. म्हणजे एखाद्याला जर टीका करायची असेल तर ती किती शांतपणे संयमीपणे केली पाहिजे हे पुण्याच्या तरुणाईकडनं आपण शिकलं पाहिजे. आणखी काही मुलांशी बोलूयात. काय सांगशील, पुण्यात काय बदल झाले पाहिजे असं तुला वाटतं? पुण्यामध्ये स्वच्छतेचा प्रश्न हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून आल्यानंतर मला असं वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची तिथं मला सर्व सुखसुविधा मिळतील की रस्ते असे स्वच्छ पाहायला मिळतील. काय विचार करून आला होता बरं पुण्यात तू? नेमकं पुण्यात मी चाललोय पण पुण्याबद्दल एक कन्सेप्ट असते ना आपल्या मनात की हा मी याच्यासाठी इथे जाणार आहे. काय विचार? पुण्यामध्ये मी शिक्षणासाठी आलो. पुण्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट म्हणलं जातं आपल्या इकडं. पण ह्या ऑक्सफोर्ड ऑफ ईस्टमध्ये एवढी घाण परिस्थिती झालेली आहे की नदी स्वच्छ नाही, रस्ते स्वच्छ नाहीत आणि ह्या कारभार हा महापालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मी इथं उल्लेख करेल आमच्या मराठवाड्यातल्या एका ग्रामपंचायतीचा. पाटोद्यामध्ये ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीचा इतका सुसज्ज कारभार आहे. पुणे महापालिकेनं आणि राज्यातील सगळ्या महापालिकेनं त्या ग्रामपंचायतीकडून आदर्श घ्यावा आणि कारभार त्या ग्रामपंचायतीसारखा स्वतःचा करण्याचा प्रयत्न करावा. आणखी काही तरुण इकडे उभेच, मी जरा बोलण्याचा प्रयत्न करतो. मला माहित नाही ते बोलतील की नाही. तू पुण्याचा विद्यार्थी आहेस, पुण्यात राहतोस, पुणेकर आहेस. नेमके पुण्यात काय बदल झाले पाहिजे असं तुला वाटतं? सध्या आता मी 2-3 महिने झाले ते पुण्यामध्ये. आता वाटत आहे का म्हणजे सायबर गुन्हा वगैरे आहे ते कमी प्रमाणात होऊन राहिलं आणि स्त्रियांवरती होणार आहे त्याच्यावर तेवढं होत आहे पण तेवढं कमी प्रमाणात होत असेल असं वाटतं ते मला. चांगलं पोलिसच्या जबाब नियंत्रण वगैरे चांगलं थोडं आहे असं वाटतं मला. काही तरुण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. काय सांगशील, पुण्यात नेमके काय बदल झाले पाहिजे असं तुला वाटतं? सर्वप्रथम माझं नाव कबीर जाधव आहे आणि गेल्या 6-7 महिन्यापासून मी पुण्यात राहतो. आपण म्हणतो की पुणे विद्येचं माहेरघर आहे पण त्यासोबतच हे आपण म्हणतो की ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट आहे पण त्यासोबतच हे लास वेगस ऑफ द वेस्ट पण आहे. माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मी FC रोडच्या जवळ राहतो. तिथे रात्री मी पाहतो की नशेत धुंद असणारे तरुण म्हणजे काहीही म्हणजे विचित्र अशा गोष्टी करत असतात जे त्यांना शोभत नाही. तर माझी पहिली मागणी अशी असेल की जे काही आपल्या कॉलेजच्या आवारातले जे काही म्हणजे परिसरात ज्या काही गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल पब झाल्या, हे बंद झाले पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की मी सरकारी वसतिगृहात राहतो. आंबेडकर हॉस्टेल त्या वसतिगृहाचं नाव आहे. तिथे काहीच केलं जात नाही. बरेचसे मुलं इल्लीगल राहतात. त्यानंतर स्वच्छताही काही फारशी नसते. अगदी गेल्या 2-3 महिन्या आधीपासून एक वॉशरूम म्हणजे खराब झालं होतं. ती टॉयलेट तुंबलेली होती, त्याच्यात पाणी साचलं, अगदी त्याच्यात बॅक्टेरिया सुद्धा पडले, इतकी घाण अवस्था आहे तिथे. त्यानंतर तिसरी गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की PMPLचा जो प्रवास आहे, जो रूट आहे स्वारगेट ते शिवाजीनगर, इथून मेन म्हणजे बहुधा बसेसच लागत नाही. 1-1 तास तिथं स्टँडवर थांबावं लागतं. तर याच्यावरही उपाय शोधले पाहिजे असे माझे 3 प्रश्न आहे आणि यांच्या माध्यमातून काहीतरी ॲक्शन घेतली जाईल या अपेक्षेने मी यांच्यासमोर प्रस्तुत केली. संवेदनशील मुद्दे आहेत मंडळी आणि मी म्हणालो तू सुरुवातीला की तरुणच हे सगळं मांडू शकतात.
आजची तरुणाई गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे का वळते? कारण महाविद्यालयाच्या जवळच तशा पद्धतीचे पब वगैरे आहेत. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्या मित्रांना मांडला की त्या वसतिगृहामध्ये जिथे आपण राहतो शैक्षणिक वाटचाल करण्यासाठी आलो आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची अवस्था असेल तर नक्कीच हा आत्मचिंतनाचा विषय आहे. महानगरपालिका निवडणुका तो काहीतरी बोलतोय, आपण बोला. आणि अगोदर तुम्ही जसं म्हणालात की पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ कसे होते, तर महापौर ऑफिस बरोबर त्या हॉस्टेलच्या समोर आहे. याच्यावरून ते किती उत्तम काम केले त्यांनी याचा अंदाज येऊ शकतो आपल्याला. आणि जरा इथे द्या. आणि त्या हॉस्टेलचं नावही मी सांगतो, त्या हॉस्टेलचं नाव आंबेडकर हॉस्टेल आहे. हे म्हणजे या गोष्टीची तुम्ही नोंदणी करावी आणि त्यांना कृपया सांगावं, कारण क्षेत्रीय कार्यालयाच्या पुढेच आहे. मॅक्स महाराष्ट्र आगामी काळात त्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्याचा पर्दाफाश नक्की करेन, आश्वस्त महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना करतो. मला इथे एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची की हा विचार राज्यकर्त्यांनी पुण्यात उभे राहणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं यासाठी या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण तरुणाई हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. परत तरुणाई युवा क्रांती फार सगळ्यात मोठी असते. आणखी बोलण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं? नाही अरे बोल. अरे पुण्यात काय नेमके बदल वाटतात तुला? मला वाटते ते कॉलेज समोर जे सिगरेटचे शॉप आहेत वगैरे, त्यामुळे तरुण जे सिगरेट फुकतात वगैरे ते तरुणांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे असं नाही वाटत? तरुणांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे. त्याच्यासोबतच जे आजूबाजूचे त्यांचं वातावरण आहे ते सुद्धा दूषित होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था एक प्रकार आहे. तरुणांना जर पहिली गोष्ट तरुणांना टीनेजर्स म्हटलं जातं कारण त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स तेवढा डेव्हलप नसतो. त्यांना आपल्या भविष्याची चिंता नसते. तर त्यांच्या भविष्याची चिंता जेवढी त्यांना पाहिजे तेवढीच सरकारला पाहिजे आणि म्हणून हे आश्वासन दिलं पाहिजे. आपण आता म्हणतो की धार्मिक स्थळांच्या बाजूला आपण का नाही अलाव करत की सिगरेट वगैरे नाही पाहिजे. आपण असं का म्हणतो की अंगणवाडीच्या परिसरात सिगरेट वगैरे नाही पाहिजे, कारण सरकारची ती जबाबदारी आहे. तर तसंही कॉलेज सोबत झालं पाहिजे असं माझं मत आहे. हे जे मुलं आहेत ना, हे सगळे मुलं आहेत, या मुली आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तयारी करणारी मुलं असतात. त्या पलीकडं प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी हे सगळे धडपड करत असतात आणि जगाच्या ज्या घटना घडतायत ना त्यावरती बारीक लक्ष असलेली तरुणाई आहे. त्यामुळे परत एकदा मी सांगू इच्छितो की यावरती विचारमंथन झालं पाहिजे. आज या पॉझिटिव्ह नोटवर भली मोठी प्रदीर्घ चर्चा ही झालेली आहे आणि याचा आउटपुट कधी निघेल जेव्हा याच्यावरती विचारमंथन केलं जाईल आणि याच्यातनं कामं होतील चांगल्या प्रकारचे. निवडणुका येत आहेत, निवडणुका होत राहतात, मात्र 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी कन्सेप्ट आहे ही जोपर्यंत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत या चर्चांनाही काही महत्त्व राहणार नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आगामी काळात राज्यकर्ते याचा विचार करणार का आणि हरवत चाललेल्या या थोड्याफार सुंदर असलेल्या पुण्याला, पुणे फार सुंदर आहे पण हरवत चाललेल्या काही गोष्टींमुळे हरवत चाललेल्या पुण्याला आजचे राज्यकर्ते सावरणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गायत्री मालक सह मी गौरव मालक, मॅक्स महाराष्ट्र, पुणे.